नमस्कार. मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. नगर दक्षिणचे खासदार, विळद घाटातलं मेडिकल कॉलेज, विळद घाटातलं मोठं हॉस्पिटल हे कमी होतं म्हणून की काय, शिर्डी विधानसभा मतदारसंघाची सर्व जबाबदारी, शिवाय दिमतीला कोऑर्डिनेटरचं मोठं जाळं, वयश्री योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ लोकांपर्यंत जावा म्हणून लाभार्थ्यांचे टोलेजंग मेळावे, गावागावात डाळ आणि साखरेचं वाटप, मोस्ट बिझी लीडर अशी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची 5 वर्षापूर्वी ओळख होती. त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आलं. ते काल परवा गणेशनगरला पतसंस्थेच्या उद्घाटनाला आले आणि त्यांनी आपल्या मनातल्या भावना आणि निवडणुकीत मिळालेलं अपयश याचं थोडक्यात विश्लेषण केलं. त्यांचे काही वाक्य, मुळात त्यांच्या भाषणातून हमखास बातमी मिळते हे त्यांच्या भाषणाचं एक वैशिष्ट्य असतं. आता बघा, त्यांच्या भाषणातली मी काही वाक्य सांगेल आणि त्याची तर्कसंगती आपण कशी लढवता येईल ते बघूया. ते म्हणाले, तुमच्याकडे जागरण गोंधळ असेल तर मला लंगर तोडवायला बोलवा. म्हणजे लंगर तोडायचा असेल तर तो पहाटे तोडावा लागतो. त्या याचं कारण असं असतं की जागरण गोंधळ संपत येतं, त्यावेळेस कदाचित लंगर तोडायचा असतो, किंवा जागरण गोंधळात जो लंगर तोडला जातो तो रात्री तोडला जातो. ज्याच्याकडे खूप वेळ आहे तोच त्या जागरण गोंधळाला येऊन बसतो. म्हणजे त्यांना म्हणायचं असं आहे की माझ्याकडे आता इतका वेळ आहे की मी जागरण गोंधळ असेल तर मला बोलवा. कशाला बोलवा? तर लंगर तोडायला बोलवा. हे असं का म्हणाले? जे नगर दक्षिणमधून विजयी झालेले खासदार आहेत निलेश लंके, ते लंगर तोडायला ठिकठिकाणी जातात. म्हणून आता मी सुद्धा, तुमच्याकडे जागरण गोंधळ असेल तर मी लंगर तोडायला येईल. दुसरं एक त्यांनी सांगितलं, दाहुवा असेल तरी मला बोलवा, कावळा येण्याच्या आत मी तिथे हजर होईल. याचा अर्थ तोच, आता माझ्याकडे इतका वेळ आहे. खरं म्हणजे त्यांच्याकडं आता फक्त खासदारकीची जबाबदारी कमी झाली आहे, बाकी सगळंच आहे. म्हणजे विळद घाट आहे, मेडिकल कॉलेज आहे, शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे, कोऑर्डिनेटरचं जाळं पण आहे, वयोश्री म्हणजे वेगवेगळे टोलेजंग मेळावे सुद्धा ते यापुढे आयोजित करणार आहेत, गावोगाव बैठका सुद्धा घेत आहेत. पण त्यांना असं म्हणायचं आहे की आता माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि ज्या जनसंपर्काअभावी मला पराभव पत्करावा लागला, त्यासाठी मी आता तुम्ही बोलवाल तिथे हजर राहील. आता असं आहे, त्यांनी असंच, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की कामं नाही झाली तरी चालतील, पण जनसंपर्क महत्त्वाचा आहे. याचं कारण जनसंपर्कामध्ये लंके आघाडीवर होते. त्यांचं दुसरं वाक्य बघा, जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या लोकांनी करंट दिला. म्हणजे जेवढ्या डिप्या तेवढा करंट दिला. याचा अर्थ असा की आम्ही जनतेला डिप्या दिल्या, मागेल त्याला डिपी दिली, परंतु आम्हाला करंट दिला, म्हणजे त्या तुलनेमध्ये मतं मिळाली नाही. म्हणजे जनसंपर्क महत्त्वाचा की कामे महत्त्वाची? आता विकास कामे आणि जनसंपर्क यांचं खरं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला आकलन जे आहे, आपल्या सामान्य माणसांचं, ते कोंबडं किंवा कोंबडी आधी की अंड असं आहे. जनसंपर्क आणि विकास कामं यांची सांगड घालावी लागते. दुसरं त्यांनी सांगितलं, जेवढे पळाल तेवढे पाडायचा प्रयत्न होईल. मी सरपंचांना, म्हणजे चांगलं काम करणाऱ्या सरपंचांना हा सल्ला द्यायचो, पण हा सल्ला मीच अंमलात आणला नाही. याचा अर्थ असा, मी खूप पळालो पण तरीही अपयश आलं. त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितलं, विकास कामांचा आणि निवडणूक जिंकण्याचा काहीही संबंध नाही. हे वाक्य माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. पण त्यासाठी राहत्याचं एक उदाहरण देता येईल. राहत्यामध्ये वीरभद्र डेअरी नावाची एक जिल्ह्यात नावाजलेली, उत्तम भाव देणारी, 1 पैशाचाही भ्रष्टाचार न करणारी, कोट्यावधी रुपयांची आजची मालमत्ता असलेली, परंतु भ्रष्टाचारी मंडळींनी नंतर खाऊन टाकलेली अशी एक डेअरी होती. त्या डेअरीचे चेअरमन पूर्ण लोंढे होते. हे पूर्ण लोंढे म्हणायचे, मी कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदारांना हात जोडणार नाही, त्यांना गरज असेल तर मला मत देतील, नाहीतर मी माझा पेपर विकायला मोकळा आहे.
त्यांनी एकाही निवडणुकीत प्रचार केला नाही आणि सर्वाधिक मतांनी विजयी होत होते. जंग पछाडलं तरीही पुन्हा ते सभासदांच्या रेट्यामुळे त्या दूध डेअरीचे अध्यक्ष होत होते आणि त्यांनी वाटलेल्या रिबीटवर दूध उत्पादकांची दिवाळी आनंदात साजरी होत होती. वयोमानानुसार ते निवृत्त झाले, डेअरीला ग्रहण लागलं, तरी त्यांनी एक एक पैसा वाचून संस्थेची जी संपत्ती वाढवली आहे तिच्यातून आज हजारो रुपयांचं उत्पन्न मिळतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. जनसंपर्काऐवजी कामावर भर देऊन पूर्ण लोंढे वर्षानुवर्षे चेअरमन राहिले. नितीन गडकरी राज्यामध्ये भाजप विरोधी सुप्त लाट असताना केवळ कामाच्या जोरावर काठावर का होईना पास झाले. कारण एकच, विकास कामांची दृष्टी. याचा अर्थ केवळ जनसंपर्क हाच एक फॅक्टर नव्हे, केवळ विकास कामे हाच एक वेळ फॅक्टर नव्हे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसाचं जे आकलन आहे त्यालाच अनुसरून डॉक्टर सुजय विखे पाटलांनी एक वाक्य त्याच भाषणात सांगितलं. ते वाक्य असं होतं, सर्वत्र वातावरण असताना आपण विजयाच्या जवळ येऊन थांबलो. याचा अर्थ असा की फार कमी लीडनी, म्हणजे 28,000 मतांनी, म्हणजे खरं तर 14,000 मतांनी. लोकसभेला 14,000 मतांचा 28,000 मतांचा म्हणजे 28 भागिले 2 केलं तर 14 15,000 मतं जास्त 15,000 मतं आणखीन पडली अशी कदाचित विजयी झाला असतो असं त्यांना म्हणायचं होतं. याचाच अर्थ असा आहे की त्यांनी जे काही प्रयत्न केले, साम दाम दंड भेद जे काही करायला पाहिजे होतं ते सगळं केलं, म्हणून ते विजयाच्या जवळ येऊन थांबले, विजयी लंके झाले. आता राज्यात आणि देशात मोदींची लाट नव्हती. महाराष्ट्रात अजितदादांना जेव्हा बरोबर घेतलं, भाजपचे कार्यकर्ते नव्हे पण समर्थकात फार मोठी चलबिचल झाली. दूध, कांदा, सोयाबीन, कापूस, शेतकऱ्यांची वाट लागली. शेतकऱ्यांमध्ये अद्यापही तो असंतोष धगधगतो आहे. मतांचं ध्रुवीकरण झालं. ते इतक्या ठळकपणे झालं की संपूर्ण देशामध्ये त्या ध्रुवीकरणाचे पडसाद लोकसभा निवडणुकीवर उमटले. दुसऱ्या बाजूला अबकी बार 400 पार समर्थक भारतीय जनता पक्षाचे निष्क्रिय राहिले, बेफिकीर राहिले. अटल बिहारी वाजपेयींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, हमें काँग्रेस ने नहीं. ज्यावेळेस भाजप त्यांच्या काळात एकदा हरलं होतं, अनेकदा हार पचवली अटलजींनी. त्यांनी सांगितलं, भाजप को किंवा हमको कांग्रेस ने नहीं बल्कि हमारे असावधानी ने हराया. म्हणजे 400 पार अबकी बार 400 पार समर्थक कार्यकर्ते निष्क्रिय झाले. खरे ही प्रमुख कारणं होती आणि ही आपणच सांगायची गरज नाही, सर्वांना समोर आलेली आहे. आता उत्तरेत जर बघितलं, त्यांच्याकडे ना सुजय विखे पाटलासारखी यंत्रणा, म्हणजे खासदार भाऊसाहेब वागचौरेंकडे ना सुजय दादासारखी यंत्रणा, ना कार्यकर्ते, ना प्रत्येक बूथवर उभे राहायला पोलिंग एजंट, काही नाही. खऱ्या अर्थाने लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि खासदार भाऊसाहेब वागचौरेंना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवलं. अर्थ एकच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरेत येऊन निळवंडे धरणाचा दरवाजा उघडून कालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी नेलं. हे खरं असलं तरीही खासदार भाऊसाहेब वागचौरे पुन्हा लोकसभेमध्ये गेले. आता आणखीन एक पुढचं वाक्य आहे डॉक्टर सुजय विखे पाटलांचं, पदापेक्षा कर्तृत्वाला किंमत असते. म्हणजे पदापेक्षा कर्तृत्वाला किंमत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या मंडळींच्या दृष्टीने घोडा आणि गाढवात फरक असतो. गाढव दिसायला किती सुंदर असलं तरी ते घोडा होऊ शकत नाही. म्हणून उमद्या घोड्यांची निवड करणे हे कुठल्याही नेत्याच्या दृष्टीने हिताचं असतं. लाभार्थ्यांपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांना महत्त्व असतं. म्हणूनच डॉक्टर सुजय विखे पाटील म्हटले असावे, पदापेक्षा कर्तृत्वाला किंमत असते. एकदा अटलजींचं भारतीय जनता पक्षाचं किंवा
त्यांच्या NDAचं सरकार केवळ एका मताने हरलं. आजच्या भाजपमध्ये अटलजींच्या भाजपमध्ये फार मोठा फरक होता. अटलजी लोकसभेत बोलताना म्हणाले अविश्वास ठरावावर. अटलजी म्हणाले, अध्यक्ष महोदय, फिर से सत्ता में वापिस नहीं आएंगे तब तक चैन की नींद नहीं सोएंगे. त्यांच्या या एका वाक्यामुळं संपूर्ण देशातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग पेटलं आणि एकदा दोनदा अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा अटलजी पंतप्रधान झाले. भारतीय जनता पक्षाचं आपल्या पक्षाचा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण झालं. आता पदापेक्षा कर्तृत्वाला किंमत असते. मी उदाहरण फार मोठं सांगितलं, परंतु खासदारानंतर माजी खासदार, मग पुन्हा खासदार, अनेकदा माजी खासदार, मग विरोधी पक्षनेते, मग पंतप्रधान, अशी विविध रूपं अटलजींची या देशाने पाहिली. केवळ त्यांचीच नाही पाहिली, चंद्रशेखरांची पाहिली, इकडे शरद पवार साहेबांची पाहिली. या देशात या राज्यात अनेक मोठे मोठे दिग्गज नेते पराभूत झाले, पुन्हा जिद्दीने लढले. त्यातले काही जिंकले, त्यातले काही हरले, पण ज्यांच्यात कर्तृत्व होतं ते अद्यापही जनतेच्या स्मरणात आहेत. म्हणून हा काळ भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने आत्मपरीक्षणाचा आहे आणि जे भारतीय जनता पक्षात आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा आत्मपरीक्षणाचा आहे. आणि जनसंपर्क आणि विकास कामे हातात हात घालून ज्या वेळेस राजकारणात चालतील आणि जो फार मोठा वर्ग आहे शेतकऱ्यांचा तो समाधानी असेल, त्याशिवाय यशाची वाट कुठल्याही पक्षाला, कुठल्याही नेत्याला बिकट असणार आहे. हा या निवडणुकीचा सांगावा आहे. लंगर तोडायला मला बोलवा, हे डॉक्टर सुजय विखे पाटलांचं विधान आणि या विधानाचं विश्लेषण करण्याकरता आपण आज केलेला व्हिडिओ आपणास जर आवडला असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.